कॉलबॅकचा एपिसोड संपलेला आहे आणि आता आपल्याला निकाल काय आहे तो कळून घ्यायचा आहे. कोणते स्पर्धक लकी ठरलेले आहेत हे आपल्याला आता सांगतील आपले मान्यवर परीक्षक. उल्हासजी, निकालापूर्वी कसं आजची कॉम्पिटिशन कशी वाटली तुम्हाला? इथे एवढं अवघड काम कशासाठी सांगतो तुम्ही? मस्त तिथे बसून आम्ही मस्त गाणी ऐकतो. खरंच अगदी प्रामाणिकपणे आज जावंसंच वाटत नाही इथून. या मुलांनी परत यावं, परत एक एक गाणं म्हणावं. क्या बात आहे. खरंच जे आत्ता वातावरण निर्मिती झाली ना तिथे जे बसून ऐकतोय, घड्याळाकडे लक्षच नाहीये कोणाचं. खरंच आम्ही सगळ्यांनीच खूप छान म्हटलं आणि मुख्य ते दरवेळी ते अवघड काम आमच्यावर असतं. कसं काय करायचं? जे मुलं पुढे जात आहेत त्यांची मी नावं सांगतो. अनुजा कामत, कॉंग्रॅच्युलेशन्स. शमिका भिडे, कॉंग्रॅच्युलेशन्स शमिका. कल्याणी भांडे, कॉंग्रॅच्युलेशन्स कल्याणी. एकमेव हिरो आशिष कुलकर्णी. कॉंग्रॅच्युलेशन्स आशिष. आपल्याला माहिती आहे की इथपर्यंत आलेली सगळी जण खरी चांगलीच असतात, पण दुसऱ्या माझ्या मनात एक अशी कल्पना अशी आहे की वर्तुळाकार धावणाऱ्या जगात आपण यशाच्या मागे धावत असतो गोल गोल. आपण यश पुढे आपण मागे, यश पुढे आपण मागे. खूप प्रयत्न करून नाही कधी कधी मिळत. यश चालते पुढे, आपण धावतोय मागे. अशा वेळी काय करावं ना, थोडासा एक पॉज घ्यावा आणि परत सुरू करावं. तोपर्यंत यश मागे असतं आपल्या आणि आपण पुढे असतो. काल पण मी तेच म्हटलं की कोणीतरी मागे राहिलंय त्यांनी मुळीच हिरमुसलं होऊ नये. आणखीन जिद्दीने की क्या बात आहे, देखते अभी नेक्स्ट टाइम क्या होते, असं करू नये. आत्ता मी हिंदीत बोललो त्याच्यानं मला पटकन आठवलं की मध्यंतरी ना ह्याच कार्यक्रमात हिंदीचं पण सजेशन आलं होतं. तर मला असं वाटतं की नक्कीच चांगलं आहे, पण जर त्यातली जी गाणी निवडली ना तर ती जुनी स्वरावर आधारित, म्हणजे मूळ स्वर आणि मेलडी बेस असलेली. मी पूर्वीची किंवा हल्लीची असं म्हणत नाही, कारण हल्ली सुद्धा एक 25-30 गाण्यानंतर चांगलं गाणं मिळतं, नाही असं नाही. तर चांगली मेलोडियस गाणी हिंदी जर म्हटली ना, मुझे भी लगता है कि इन लोगों ने गाना चाहिए, आगे आना चाहिए. तर सर्व विषयातली गाणी म्हणा, सर्व प्रकारची गाणी म्हणा, फक्त 2 गोष्टींना सोडू नका, सूर आणि ताल. मी जसं मागे मी थोडंसं रिपीट करतोय, मागच्या एका प्रतिक्रिये म्हटलं तर की SMS चा फुल फॉर्म आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, मी आम्हा म्हणतोय, आपण सगळेच विद्यार्थी आहोत, की संस्कार, मेहनत आणि सातत्य. संस्कार गुरु करतात किंवा आई वडील करतात, मेहनत तुम्ही स्वतः करता आणि तुमच्यासाठी आणि कोणी करतं, पण सातत्य हे तुम्हालाच मेंटेन करायला पाहिजे. तुमच्यासाठी कोणी सातत्य ठेवण्यासाठी बाकीची कोणी मेहनत नाही करणार. तर ह्याचा मात्र आग्रह सगळ्यांनी धरा आणि एक निश्चय धरा की एवढं मी काम करणारच. नक्कीच सर्वांनाच त्यांच्या त्यांच्या परीने यश मिळायचं तेव्हा नक्कीच मिळेल. ओके, क्या बात है. इतकं सुंदर तुम्ही उल्हासजी एक्सप्लेन केलं. मला नाही वाटत की आज जे वैष्णवी आणखीन सरस्वती एपिसोडच्या बाहेर जाणार आहेत त्यांना कुठेही असं वाटत असेल की आपण नाही आहोत, कारण तुम्ही यशाची जी गोष्ट सांगितलीत की थोडंसं जर आपण वाट बघितली तर आपलं यश आपल्या मागे असतं. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे ती, आणि त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैष्णवी आणखीन सरस्वती, तुम्हा दोघांसाठी एक छोटीशी भेट आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळे आपल्या जागी बसा. थँक्यू. आणि उल्हासजी, तुमच्यासाठी पण एक छोटीशी भेट आहे झीकडून. खूप 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 धन्यवाद इथे आल्याबद्दल. आणि मी काल जसं तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही आल्यानंतर खूप मजा येते, कारण तुमच्याकडनं खूप शिकायला मिळतं आणि तुमच्याकडे इतक्या छान छान गोष्टी ऐकायला मिळतात. रादर मला असं वाटतं की मला जे इतक्या वर्षातले अनुभव आलेले आहेत ना, हे कुठेतरी व्यक्त करण्याची एक जागा आहे ही, आणि मला तुम्ही बोलवत आहे म्हणून मी खरंच आभारी. खरंच थँक्यू. थँक्स अ लॉट. तर ह्याच बरोबर आजचा कार्यक्रम इथेच संपलेला आहे. पुढच्या आठवड्यात नवीन फेरी घेऊन पुन्हा तुमच्यासमोर येऊ, सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. पण नुकताच आता 15 ऑगस्टला भारताचा 62वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत, आणि ह्या खास दिनाकरता
आयडिया सारेगमपच्या ह्या स्पर्धकांनी एक गीत तयार केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही अजरामर कविता. आमच्यातर्फे आपल्या मातृभूमीला एक स्वरवंदना. Saregama, idea, Saregama.